हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिला मात्रा म्हणजे एक मात्रा आणि दोन मात्रे असे दोन व्हिडिओ आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये बघायचे। दोन व्हिडिओ वेगवेगळे बनवण्यापेक्षा मी तो एकच व्हिडिओ बनवलेला आहे। तर आज मी त्यामध्ये मराठी आणि त्याचे इंग्लिश मध्ये सुद्धा त्याचे रूपांतरण आणि त्याचे स्पेलिंग सुद्धा आपल्याला शेवटी बघायच्या आहेत। म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला 2 ते 3 अभ्यास आपला होणार आहे। भरपूर अभ्यास आज ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे। त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात पूर्ण व्हिडिओ लक्षात राहील आणि तुमच्या अभ्यास सुद्धा पूर्ण लक्षात राहणार आहे। तर मी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर बघा फ्रेंड्स, व्यवस्थितपणे अगोदर काय केले सगळं जर आपण एवढं लिहित बसलो तर आपल्याला 1 तास पण सुद्धा कमी पडेल। त्यासाठी मी क ख ग गणना लिहून घेतले। आता मी अगोदरच पण व्हिडिओ मध्ये सांगितलेले आणि बनवलेले पण व्हिडिओ कच के खच के आपण ते पाठ केलेला असल्यामुळे त्याच्यानंतर आता आपल्याला आज बघायचे एक मात्रा आणि दोन मात्राचे शब्द। त्याच्यामध्ये दोन फायदा, एक मराठीचा पण अभ्यास होणार आहे आणि त्यामध्ये इंग्लिशचा सुद्धा आपला अभ्यास होणार आहे। तर बघा फ्रेंड्स, क ख ग गणना मी पहिले सांगितले, जर आपल्याला एकदम क पासून ज्ञ पर्यंत दोन्ही दोन मराठी आणि इंग्लिश सोबत लिहिता येत नाही किंवा आपण काही शब्द विसरून जात असतो, त्यासाठी काय करा तुम्ही अगोदर मराठीमध्ये क ख ग घ न तर हे तुम्हाला सगळ्यालाच येणार आहे, कारण पहिलीलाच आपल्याला क ख ग घ होत असते। त्यामुळे क ख ग घ न ज्ञ ज्ञान पर्यंत पूर्ण 12 आकडी जर आपल्या लक्षात बसली तर मग त्याच्या समोरचं इंग्लिश मध्ये सुद्धा खूप सोपं आहे। आता कच के खच के हे सुद्धा आपण पाठ करून घेतलेले। मग आता आपण काय केलं, अगोदर मी काय केले क पासून तर ज्ञ पर्यंत पूर्ण 12 आकडी लिहून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला फक्त त्यावर एक मात्रा द्यायचंय, म्हणजे कवर एक मात्रा के आणि वाचून लिहायचंय। कवर एक मात्रा के, खवर एक मात्रा के तुम्ही अगोदर मराठी मधून लिहून घ्या आणि त्यानंतर मग इंग्लिश मध्ये लिहा। आणि जर तुमचं परफेक्ट झाले तर मग मराठी आणि इंग्लिश सोबत लिहित जा। आता बघा फ्रेंड्स, क शब्द दिले मी, क चं काय आहे आपलं के, हे तर सगळ्याला माहिती आहे, हे आपण बघितलेले। मग आता कवर एक मात्रा काय होते, मग आपलं हे के मराठी मधून सुद्धा काय वाचायचं, कवर एक मात्रा के, कवर एक मात्रा के। आणि एक पुन्हा एक ट्रिक सांगितली होती मी, जेव्हा आपण मात्राचे शब्द देणार आहोत तेव्हा तिथे फक्त लिहायचं आपल्याला ई, म्हणजे प्रत्येक शब्दाला आपल्याला ई लावायचं आहे। कोणत्या शब्दाला? एक मात्रा असला तर। मी तुम्हाला पहिले पण सांगितले, पहिली विलांटी असेल तर आय, पहिला उकार असेल तर यू, अशा पद्धतीने आपल्याला जर आपण वरती लिहून दिलं तर सगळे शब्द आपल्याला फास्ट मध्ये होणार आहे। तर बघा, मग आता कवर एक मात्रा के, क चं काय तर के आणि मी काय केलं, कला एक मात्रा दिला त्यामुळे तो शब्द झाला आपला के। मग के चं काय लावायचं आपल्याला ई लावायचं, मग के ई असा आपला शब्द तयार होणार आहे। मग ख, खवर एक मात्रा खे, मग ख चं काय येतं के एच, त्याला फक्त ई, फक्त आपल्याला ठेवत चालायचंय की ई आपल्याला लावायचं आहे। एक मात्रा वाचून लिहा आणि एक मात्रा असलं की ई, हे पाठ करून घ्या। मग आता समोर आहे ग, गवर एक मात्रा घ्यायचं जी ई, घवर एक मात्रा घ्यायचं जी एच ई, कारण घचं काय येत असतं जी एच, म्हणून आपण त्याला जी एच ई लावलं। मग नवर एक मात्रा न्यायचं एन ई, चवर एक मात्रा घ्यायचं सी एच ई, छवर एक मात्रा घ्यायचं सी डबल एच ई, कारण छचं काय येतं सी एच, म्हणजे हे ध्यानात ठेवायचं आपल्याला। झचं काय येतं मग जे, आणि एक मात्रा लागलं त्याचं आपलं होणार आहे जे ई। झवर एक मात्रा घ्यायचं जे एच ई, किंवा याचं डबल शिकवलेले मी झेड ई सुद्धा आपलं येणार आहे। आणि त्यानंतर त्रवर एक मात्रा, त्रचं काय मग टी आर ई, आहे की नाही? सोपं चाललंय की नाही? तर सोपं जाणारच आहे। अभ्यास नेहमी अवघड समजून करायचा नसतो, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दिलेलं आहे आणि त्याला सोप्या पद्धतीने समजून तुम्ही जर तसाच अभ्यास केला तर कोणताही अभ्यास आपल्याला अवघड जाणार नाही। आता पुढे शब्द आहे टे, टवर एक मात्रा टेचं काय येतं मग टी ई, ठवर एक मात्रा ठेचं टी एच ई, डवर एक मात्रा ठेचं डी ई, ढवर एक मात्रा ठेचं डी एच ई, कारण ड चं इथं डी, ध चं डी एच, फक्त ई ई। बघा, प्रत्येक शब्दाला फक्त आपण एक्स्ट्रा काय लावत चाललेलो आहोत। मग आपल्याला बघायचंय ढवर एक मात्रा ठेचं काय लिहिलंय, मग आपण डी एच ई। त्यानंतर बघायचं समोरचा शब्द आपला नवर एक मात्रा ने, नेवर एक मात्रा की मग नचं काय येतं एन, आणि त्याला ई लावायचं, एवा मात्रा लागल्या मग त्याला आपल्याला ई लावायचे, झालं नवर एक मात्रा नेचं एन ई। मग तवर एक मात्रा तेचं काय येणार आहे टी ई, ठवर एक मात्रा ठेचं टी एच ई, डवर एक मात्रा द्यायचं डी ई। पण जेव्हा तुम्ही क ख ग घ लिहिताल आणि मात्रा द्यायचं विसरताल आणि डी एच ई डी वगैरे असं लिहिताल, ई लावत जाताल, ते चुकीचं होईल। हे जर असं लिहिलं असेल तर मग मात्रा देत चला।
मग धवर एक मात्रा घ्यायचं DHE, नवर एक मात्रा न्यायचं NE. अगोदर आपल्याला आठवायचंय की धचं काय येतं DH, फक्त त्याला ई लावायचं. नचं काय येतं N, त्याला ई लावायचं. मग पचं काय येणार आहे P, एक मात्रा लावतात पवर एक मात्रा पेचं PE, फवर एक मात्रा पेचं PHE किंवा मग FE. भवर एक मात्रा घ्यायचं BE, भवर एक मात्रा घ्यायचं BHE. त्यानंतर मवर एक मात्रा न्यायचं ME, यवर एक मात्रा घ्यायचं YE, रवर एक मात्रा द्यायचं RE, लवर एक मात्रा लिहायचं LE, ववर एक मात्रा द्यायचं VE, शवर एक मात्रा शेयचं SHE. शवर श षटकोनाचा आणि श शाळेचं किंवा श शामृगाचं म्हणतात त्याला. मग याचा आणि याचा शचा दोन्ही शचा उच्चार एकच असल्यामुळे त्यांचं इंग्लिश मध्ये सुद्धा शब्द तेच येणार आहे SHE. आणि याला म्हणतात स फक्त सवर एक मात्रा सेचं SE, हवर एक मात्रा हेचं HE, ळवर एक मात्रा ळेचं LE, क्षवर एक मात्रा क्षेचं KSHE आणि ज्ञवर एक मात्रा ज्ञेचं ज्ञानदेवाचं DNYE. अशा पद्धतीने आपल्याला कवर एक मात्रा के पासून ते ज्ञवर एक मात्रा ज्ञ पर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता त्यानंतर याच्यावर आधारित अगोदर शब्द घेऊयात आपण. आता कसं की जेव्हा आपल्याला मुलांना शब्द द्यायचे लहान लहान मुलांना किंवा सुरुवात करतोय आपण त्यांना स्पेलिंग वगैरे शिकवण्याची, मग त्यांना आपण जे कवर एक मात्रा के दिलेलं आहे मग त्यावर आधारित शब्द त्यांना द्या. आणि याच्यामध्ये उजळणीसाठी म्हणून म्हणजे रिव्हिजन म्हणून त्यांना मग कला काना का कला मिळते की कला उतर अशा शब्दामध्ये मध्ये शब्दामध्ये आपोआप येतच असते. पण याच्या पुढचं देत नका जाऊ, कारण याच्या पुढचं आपण शिकवलेलं नसल्यामुळे मग त्यांना ते शब्दामध्ये कन्फ्युजन होतील आणि शब्द चुकीचे लिहितील. आता जसं की मी ह्याच्यावर आधारित शब्द घेतले बघा के शव, आता कवर एक मात्रा के. पण अगोदर मी एक शब्द सांगते तुम्हाला की ज्या शब्दाला काना मात्रा विलंटी उकार काहीही नसतो त्याला ए लावावं लागतं. तशा शब्दाला आपण असे त्यांना पॉइंट देऊन ठेवूयात मुलांना, जेणेकरून मग त्यांना तिथं ए लिहायचं आहे. पण शेवटच्या शब्दाला आता इथं सुद्धा बोला शेवटच्या शब्दाला फक्त ए लिहायचं नाही. मध्यंतरी पहिल्या नंबरला असो दुसऱ्या नंबरला असो अशा पद्धतीने मध्ये जर शब्द आले तर मग त्या शब्दाला आपण ए लावायचंय. प्रत्येक शब्दाला ए लावायची गरज नाही. आता जसं की आपण कवर एक मात्रा के, केचं काय लिहिलं मग KE, एक मात्राचं E. मग शचं काय लिहायचं मग आपल्याला SHA, त्याला काना मात्र नाही पण त्याला ए लावायचं. आणि वचं फक्त V, ह्याला ए लावायचं नाही, शेवटच्या शब्दाला लावायचं नाही. आता समोरचा शब्द रेशमा, मग रेचं काय येईल RE, शचं काय येतं SHA आणि मलकाना माचं काय येतं MA, कारण मलकाना माचं तर MA येणारच आहे. फक्त आपलं कन्फ्युजन कुठे होणार आहे जिथे काना मात्रा विलंटी उकार नाही तिथे, म्हणजे त्याला म्हणतात सिंगल शब्द. त्यामुळे सिंगल शब्दाला ए लावावं लागतं. ते बी समोर आल्याच्या नंतर शेवटला आल्यावर लिहायची गरज नाही. आता समोरचा शब्द नेहरा, मग नेचं काय येतं NE, हचं HA, हे पॉइंट मारून दिलेले मी त्या हिशोबाने. आणि राचं काय होईल मग RA, राला रा असल्यामुळे RA लावायचे. मग त्याला का ता आहे पुढं तो तू एक तर ध्यानात ठेवा, पहिला शब्द जेव्हा आपण लिहित असतो मुलांची नावं वगैरे गावाची नावं वगैरे तर पहिला शब्द कॅपिटल लिहित जा. त्याला का ताचं काय येतं मग TA, हवर एक मात्रा हे, ह्याचं काय येतं मग आताच बघितले आपण, वाटल्या शोधायचं. मग जर लक्षात आलं नाही तर मग शोधायचं हे, ह्याचं काय मग HE हे, आणि रचं काय आहे मग R. आता चे, चवर एक मात्रा चेचं काय पाठ केलं आपण आताच, चवर एक मात्रा चे, हे इथे सापडलं CHE आहे की नाही, CHE चे. तचं काय येतं मग त्याला बघा पॉइंट मारून दिलेले, काना मात्र नाही त्याला ए लावायचं चेत. आणि नचं काय येणार आहे मग N. अशा प्रकारे हे शब्द येणार आहेत. मग हे समोरचे जे शब्द आहेत मग तुम्ही मला आता हे लिहून दाखवू शकता किंवा कमेंट मध्ये मला सांगा, आणि किंवा तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहून घ्या आणि मला लगेच ते कळवा लगेच तुम्हाला बरोबर यायले की नाही ते, है की नाही. आता मेचं काय होईल मग मे, घचं GHA आणि नाचं NA. अशा पद्धतीने बाकी शब्द तुम्ही लिहून घ्या. आता त्यानंतर पहिलं एक मात्रा झाला, आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरा मात्रा लगेच बघायचा आहे. मग आता कवर दोन मात्रे कै असं बघायचे. आता मग इथे अगोदर लिहून ठेवायचं कै. क कसं त्या शब्द तर होतं क आणि ऐ, हा मिळून शब्द होता म्हणून म्हणजे कचं काय येतं मग के आणि आईचं काय येतं AI. मग पूर्ण मिळून काय होतंय कै, आणि त्याचं काय होतं मग KAI. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू
शकता. क ऐ कै असं त्याला आपण वाचन करतो. कै म्हणजे क आणि ऐ म्हणून कैच होते KAI. मग आपल्याला अगोदर हे लिहून घ्यायचंय किंवा अशा पद्धतीने जर लिहून दिलं तुम्ही ते सुद्धा तुम्हाला कळेल, मग लेकरांना सुद्धा कळणार आहे. मग आता प्रत्येक शब्दाला काय लिहायचंय आपल्याला AI. प्रत्येक शब्दाला काय लिहायचं आहे मग AI. कारण कै फक्त मी कै शब्द लिहिला, खै वगैरे दिलेला नाही समोरचा. नाहीतर मग प्रत्येक शब्दाला KAI लावतात पुन्हा, मग खला पण KHKAI असं लिहितात. तसं नाहीये. म्हणजे क आणि ऐ म्हणून कै झालेले, मग ख आणि ऐ मिळाल्यानंतर मग खै होईल. असं एक एक शब्द जर इथे टाकत गेलो तर तो शब्द आपल्याला मिळत जाईल. त्या हिशोबाने मग आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय AI. दोन मात्राचं, एक मात्राचं काय लिहिलं आपण, एक मात्राचं लिहिलं फक्त ई. आणि आता दोन मात्रे, एका शब्दावर दोन मात्रा असल्यामुळे AI आपल्याला पाठ करून घ्यायचं आहे. मग अशाच पद्धतीने तुम्ही क ख ग घ पर्यंत लिहून घ्या किंवा मग सोबत सोबत लिहित चला. आता जसं की कवर दोन मात्रे कै, मग कचं काय येतं के आणि त्याला काय लावायचं आपल्याला AI. झालं आपलं कै. कवर दोन मात्रे कैचं KI. खवर दोन मात्रे खैचं KHAI. गवर दोन मात्रे गैचं GAI. घवर दोन मात्रे घ्यायचं GHAI. नवर दोन मात्रे न्यायचं NAI. चवर दोन मात्रे घ्यायचं CHAI. छवर दोन मात्रे घ्यायचं CHHAI. जवर दोन मात्रे जायचं JAI. झवर दोन मात्रे जायचं JHAI. त्रवर दोन मात्रे द्यायचं TRAI. आता समोर टवर दोन मात्रे द्यायचं काय मग TAI. एक सारखं जर आपण वाचत गेलो, एक सारखं मध्ये न थांबता नॉन स्टॉप, तर आपल्याला तोंडाला सुद्धा त्याची सवय लागणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, आपले शब्द चुकणार नाहीये. म्हणून मी आता सलग म्हणते. मग ठवर दोन मात्रे ठेवायचं THAI. डवर दोन मात्रे द्यायचं DAI. माझ्यासारखंच वाचा. अशाच पद्धतीने थोडंसं मोठ्या आवाजात वाचत जा, जेणेकरून तुम्हाला ते आठवण राहील. मग घ्यायचं काय DHAI. नवर दोन मात्रे न्यायचं NAI. टवर दोन मात्रे द्यायचं TAI. याचं सुद्धा सांगितलं तुम्हाला की ह्या जे शब्दावरची लाईन आहे तै थै दै ढै नाही, त्याचप्रमाणे तै थै दै ढै नाहीचं सुद्धा तेच उत्तर येणार आहे. बघा आता हे सारखं सारखं आलं. मग थैचं काय येणार आहे THAI. मग दैचं काय येईल DAI. ढवर दोन मात्रेचं काय येईल मग DHAI. बघून घ्या. आणि नैचं काय येणार मग NAI. अशा पद्धतीने हे दोन लाईन सेम सेम येतात. त्यानंतर आता समोर शब्द येईल आपला पवर दोन मात्रे पैचं PAI. फवर दोन मात्रे खैचं PHAI. बवर दोन मात्रे बैचं BAI. भवर दोन मात्रे भैचं BHAI. आणि मवर दोन मात्रे मैचं MAI. यवर दोन मात्रे यायचं YAI. रवर दोन मात्रे राहायचं RAI. लवर दोन मात्रे लिहायचं LAI. ववर दोन मात्रे व्हायचं VAI. शवर दोन मात्रे शायचं SHAI. शवर दोन मात्रे शायचं SHAI. सवर दोन मात्रे सईचं SAI. हवर दोन मात्रे हायचं HAI. ळवर दोन मात्रे ळायचं LAI. क्षवर दोन मात्रे क्षयचं KSHAI. आणि शेवटचा शब्द यज्ञवर दोन मात्रे नाही, तर मग नेचं काय येणार आहे DNYAI. अशा पद्धतीने आपल्याला दोन मात्रेचे शब्द किती सोपे गेले. एक सलगच वाचत जा शक्यतो, कारण एक सलग जर वाचन केलं, आपण वाचन केलं, मोठ्याने वाचन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप फायदा होतो. वाचन पण होतंय आणि ध्यानात सुद्धा आपल्या राहत असतं. आता याच्यावर आधारित शब्द आपल्याला घ्यायचे असतात, कारण जेणेकरून मग आपल्याला ते शब्द लिहिता आले पाहिजे आणि लवकर लिहिता येतात. आपण जर थोडासा गोंधळ वगैरे केला, इकडे तिकडे शब्द, तर मग थोडासा गोंधळ होतो आपल्या लिहिण्यामध्ये सुद्धा. आता याच्यावर आधारित शब्द घेतले आपण वैभव. ववर दोन मात्रे काय होणार आहे वै. मराठीचं पण बघून घ्या. ववर दोन मात्रे वै. याला मराठीमधून जर वाचन केलं अगोदर मराठीमधून पाठ करून ठेवा. कवर दोन मात्रे कै. खवर दोन मात्रे खै. गवर दोन मात्रे गै. घवर दोन मात्रे घै. अशा पद्धतीने पाठ केल्याच्या नंतर मग त्याचं इंग्लिश मध्ये पण खूप लवकर तुम्हाला पाठ होईल. आता जसं शब्द आहे की समजा वै. ववर दोन मात्रे वैचं काय येतं मग VAI. मग आपण लिहायचं VAI वै. आता भचं काय येतं, मी पहिले
म्हणजे ज्या शब्दाला काना मात्रा विलंटी उकार काहीही नसतो त्याला ए लावायचं. कोणताही शब्द आला तरी सुद्धा त्याला ए लावायचं आहे. फक्त कोणत्या शब्दाला? ज्याला आपण काना मात्रा विलंटी उकार दिलेला नसतो अशा शब्दांना. मग आता हे बघून घ्या. आता भ आले आपलं. मग भ चं काय येतं? बी एच आणि ए लावायचं भ. आणि व चं काय येतं? व्ही. काय म्हणतं? भ चं बी एच लिहितात कोणत्या ठिकाणी वापरायचं याचा सुद्धा आपण जेव्हा मी दोन शब्दाचा व्हिडिओ करणार आहे तेव्हा आपल्याला ते भचं बी एच येतं काय ते तुम्हाला मी शिकवत जाईल. तुम्ही फक्त लगातार माझे कंटिन्यू व्हिडिओज बघत जा, तुमच्या लक्षात येत जातील. आता शेवटून मात्र शेचं काय सांगितलं बघितलं आपण? SHAI. जर तुम्हाला असं आठवलं नाही तर तुम्ही लगेच याच्यामध्ये बघत जा वरच्या कॉलम मध्ये, म्हणजे जिथे आपण आताच अभ्यास केलेला आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला लगेच कळेल. शैचं काय लिहिलं मग आपण? SHAI शै. ल चं काय लिहायचं? L आणि त्याला ए लावायचं. आणि जाचं मग JA. अशा पद्धतीने आपल्याला लिहित चालायचे. आता कै कवर्धन मात्र कैचं काय मग? KAI. कै. लला काना लाचं LA आणि स चं S. अशा पद्धतीने लिहायचे. आता शै पुन्हा शै आलं. शै आताच बघितलं आपण SHAI येतं. आणि ध्यानात सुद्धा ठेवत जा. इथे शब्द लिहिलाय आपण आणि खाली लक्षात ठेवायची गरज नाही. असं करत नका जाऊ. प्रत्येक शब्द पूर्ण पक्के ध्यानात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कधीही नंतर मग कोणताही शब्द कशाही पद्धतीने आला तर तुम्हाला ती स्पेलिंग बरोबर आली पाहिजे. आता शेवट मात्र शेचं काय केलं मग आपण? SHAI शै. मग वलकाना वाचं काय येईल मग? VA. वलकाना वाचं VA. आणि ळ चं काय येतं? L. कारण ळ आणि ल चं एकच शब्द येतो L, त्यासाठी त्याला फक्त L लिहायचं. मग फैचं काय सांगितलं आपण? PHAI. फचं काय बघितलं आपण? PHAI. मग लिहायचं PHAI फै. झाला काना जाचं JA आणि न चं N. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता इकडे जर तुम्हाला शब्द इथे दिलेले आहेत ना, हे शब्द तुम्ही मला लिहून दाखवायचे. तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आणि अगोदरच काय करून घेत जा, ज्या शब्दाला जेव्हा आपण मुलांना शिकवतो, ज्यांना तुम्हाला मुलांसाठी शिकवायचंय, ज्यांना टीचिंग करायची आहे शाळेवर वगैरे जाऊन, तर मग जेव्हा आपला, कारण टीचरचं सुद्धा महत्त्वाचं असतं. जर तो टीचर मुलांना टीचिंग चांगली करत असेल तरच त्यांना शाळेमध्ये रेग्युलर करतात, नाहीतर मग त्यांना बदलून टाकतात आणि त्यांच्या जागेवर जे चांगलं शिकवतील त्याच शिक्षकाला जास्त व्हॅल्यू असते. म्हणून शिकवण्याची कला सुद्धा आपल्या अंगामध्ये असली पाहिजे किंवा आली पाहिजे. मग त्यासाठी माझे व्हिडिओज बघत जा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा जॉबला वगैरे जाताल तेव्हा तुम्हाला ते कामी येतील. मला हे शब्द जे देतो आपण किंवा मी आता सांगितले की ज्या शब्दाला काढणे मात्र नाही त्या शब्दाला पॉइंट मारून द्या, कारण जेणेकरून लक्षात लेकरांना अभ्यास करण्यास सोपं जाईल. आणि अशा पद्धतीने मग तुम्ही बाकीचे शब्द मला लिहा आणि कमेंट मध्ये सांगा. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील, नक्कीच आवडत असतील, मला 100% खात्री आहे आपली की माझे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र मैत्रिणी वगैरे कोणी असतील त्यांना गरज असेल तशाने सुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना. आपणही करत चला. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.